नमस्कार बांधवांनो, मी कुमारेश मी एक दारुड आहे. परमेश्वराची अद्भुत कृपा आहे मित्रांनो. अल्कोहोलिक अनोनिमसचा अलौकिक कार्यक्रम आहे. तुम्हा सर्व भावा बहिणींची मित्रमैत्रिणींची जगभरातून मला साथ आहे, माझ्यासाठी प्रार्थना आहेत. माझ्या पत्नीचं सहकार्य आहे. त्यामुळं मित्रांनो, दारूच्या पहिल्या घोटापासून लांब राखला गेलोय. आज दारू पिण्याची इच्छा झाली नाही. आणि मित्रांनो, दारू न पिता आनंदी आहे. ही फार मोठी माझ्या आयुष्यातली चमत्काराची घटना आहे. आणि त्यामुळे मित्रांनो, मला लांब राखलं जावं दारूच्या पहिल्या थेंबापासून, पहिल्या घोटापासून, आणि मला माझ्या आजारापासून लांब राहता यावं यासाठी अल्कोहोलिक्स अनोनिमसनं 89 वर्ष झाली मला एक चांगला असा कार्यक्रम दिला, 12 सूचनांचा, ज्याला अल्कोहोलिक्स अनोनिमस 12 तत्व असं म्हणतं, 12 प्रस्ताव असं म्हणतं. त्याला 12 स्टेप, मराठीत 12 पावलं, हिंदीमध्ये 12 कदम असंही म्हणतात. मित्रांनो, ह्या जबरदस्त परिणामकारक अशा कार्यक्रमासाठी मी उच्च शक्तीचा खरोखर अंतःकरणापासून 24/7 क्षणोक्षणी धन्यवाद करतो. त्याचं कारण धन्यवाद करावा तितका कमी आहे उच्च शक्तीचा. मित्रांनो, ना काळे माहिती का गोरे माहिती, ना जात माहिती ना पात माहिती, ना धर्म नाही माहिती ना पंथ माहिती. एक गोष्ट फक्त माहिती आहे कुमारेशला, की कुमारेश तू दारुड आहेस आणि तुझ्या सभोवती जे अल्कोहोलिक्स अनोनिमसच्या वेगवेगळ्या समूहामध्ये भेटतात, तुझ्यासाठी प्रार्थना करतात, ते दारुडे आहेत. त्यामुळं मद्यपाश हा आजार जो आहे तो माझ्यासाठी तुमच्याशी जोडण्याचा एक मार्ग ठरला. अल्कोहोलिक्स अनोनिमस एके ठिकाणी म्हणतं की ही माझ्या आयुष्याची बर्बादी करणारी दारूच माझा वकील झाली, आणि त्या दारूनच माझी वकिली उच्च शक्तीकडे केली, आणि उच्च शक्तीच्या कृपेमध्ये वेगवेगळ्या मार्गाने माझ्यासारख्या दारुड्यापर्यंत संदेश पोहोचवले जातात. पॅम्पलेट असू दे, जनजागरण सभा असू दे, पेपरमधली जाहिरात असू दे, एखादी वेबसाईट असू दे, बांधव असू देत, किंवा डॉक्टर्स, मानसोपचार तज्ज्ञ असोत, अशा वेगवेगळ्या माध्यमातून मित्रांनो परमेश्वरानं या 12 पायऱ्यांच्या 12 पावलांच्या कार्यक्रमापर्यंत मला पोहोचवलं. आणि परमेश्वराची इच्छा काय आहे तर मी मनःशांती मिळवावी, माझे विचार स्थिर व्हावेत, आणि माझ्या अंतःकरणाला आनंद प्रसन्नता मिळवता यावी. जन्माला आल्याचा आनंद, जगण्याचा आनंद मला घेता यावा. एक उपयोगी माणूस आणि उपयुक्त नागरिक म्हणून मला घडता यावं. बिघडलेलं आयुष्य परत एकदा घडवता यावं, यासाठी मित्रांनो हा अद्भुत अलौकिक जबरदस्त कार्यक्रम मला मिळालेला आहे. या कार्यक्रमामध्ये आपण सगळे एकमेकांचे सहकारी आहोत. युनिटी हे जे तत्व आहे, हा जो वारसा आहे, एकता हा जो वारसा आहे, तो वारसा आपण ज्यावेळेला एकत्रितपणानं 12 पायऱ्यांचं आचरण आपल्या प्रत्येकाला आज या दिवशी जास्तीत जास्त चांगल्या पद्धतीनं करता यावं म्हणून एकमेकांना सहकार्य करतो, त्यावेळेला तो वारसा सिद्ध होतो. युनिटी म्हणजे एकत्र येऊन गप्पा मारणं नव्हे. युनिटी म्हणजे एकत्र येऊन मीटिंगमध्ये केवळ अनुभव कथन करणं नव्हे. युनिटी म्हणजे जनजागरण सभा किंवा डे विजिल, नाईट विजिल, हॅकॅथॉन करणं नव्हे. युनिटी म्हणजे केवळ कॉन्फरन्स, आपलं अधिवेशन भरवणं नव्हे. युनिटी हा वर्षाचा मूळ उद्देश आहे. 12 पावलांचा कार्यक्रम एकमेकांच्या सहकार्यानं वैयक्तिक स्वतःच्या आयुष्यात आचरणात आणता यावा, यासाठी एकमेकांनी सहकार्य करायचं. आपण तिसऱ्या पायरीवरती बोलतोय मित्रांनो, आणि तिसरी पायरी म्हणजे कोनशिला आहे हे आपण गेल्या वेळेला पाहिलं. तिसरी पायरी ही तो दगड आहे जो त्या 12 पायऱ्यांच्या कमानीला घट्ट पकडून ठेवतो.
तो दगड जर व्यवस्थित असेल, व्यवस्थित बसलेला असेल, तर 12 पायऱ्यांची ही कमान जी आहे, ज्या कमानी खालून आपल्याला जायचं म्हणजे 12 पायऱ्यांचं आचरण आपल्याला करायचं आहे, ती कमान विजयशाली कमान आहे. विनिंग मला करता येतं. मी माझ्या आयुष्यात एक विजेता बनू शकतो. 24 तास फक्त आजचा दिवस, वन डे ॲट ए टाईम या तत्वाने. आणि ते कसं बनायचं विजेता, त्यासाठी पहिल्या 2 पायऱ्यात सुरुवात करून दिली. मला विचार करण्यासाठी सांगितलं. 3ऱ्या पायरीमध्ये मला सांगितलं की कुमार, तुला कुणाचं तरी ऐकावं लागेल. तुझा ताबा, तुझ्या आयुष्याचा आणि तुझ्या इच्छांचा ताबा तुझ्याहून ताकदवान असणाऱ्या, सामर्थ्यवान असणाऱ्या अशा उच्च शक्तीकडे सोपवावा लागेल. म्हणजे तुझा आजचा दिवस हा आनंदात जाऊ शकेल. आजचा दिवस तुझ्या दुःखातून, व्यथा, वेदना, पीडा, यातना यातून तुझी आजपुरती सोडवणूक करून घेता येईल. म्हणून 3री पायरी फार महत्त्वाची आहे मित्रांनो. पण पहिल्या 2 पायऱ्या झालेल्या असतील तर 3री पायरी आपल्याला सहज स्वीकारता येते. जर पहिल्या 2 पायऱ्यामध्ये मी जर काही बॉयकॉट केला असेल, मला शॉर्टकट मारायची सवय आहे. दारूसमोरचा पराभव पत्करला, माझी पहिली पायरी झाली. माझ्याहून उच्च शक्ती कोणीतरी आहे की जी माझं जीवन सुरळीत करू शकेल. त्यावरती अनुभवातून माझा विश्वास बसला. आता मी विश्वास बसला म्हणतो, पण ॲक्च्युअल विश्वास ठेवलेला असतो. कारण का, मी पैशानं मजबूर झालेला असतो, कर्जानी मजबूर झालेला असतो, नातेसंबंधात मजबूर झालेला असतो. मी प्रत्येक ठिकाणी माझ्या आयुष्यामध्ये पूर्ण बर्बाद झालेला असतो, पराभूत झालेला असतो. किंवा मी पूर्ण बर्बाद किंवा पराभूत झालेलो नसतो. पण माझी बर्बादी ही नैतिक स्तरावरती झालेली असते. नैतिक स्तरावरती मी किती अधोगतीला गेलेलो आहे हे माझं मला समजावं, यासाठी पहिल्या आणि 2ऱ्या पायरीच्या सूचना आहे. पहिली आणि 2री पायरी ही माझा रॉक बॉटम मला दाखवते. रॉक बॉटम या शब्दाचा अर्थ पैशाची कर्ज नव्हे, नातेसंबंधातले बिघाड नव्हेत, सामाजिक संबंधातले बिघाड नव्हेत, वाळीत टाकलं जाणं नव्हे, वेड लागणं नव्हे, भांडणं हाणामाऱ्या करणं नव्हे. तो रॉक बॉटम नाही आहे. तो रॉक बॉटम तर दारू न पिणाऱ्यांच्या बाबतीत पण घडत असतो. रॉक बॉटम जो आहे तो पहिल्या पायरीत मला बघायचा आहे. काय रॉक बॉटम आहे माझा, मी स्वतःला नमवू शकत नाही. काय रॉक बॉटम आहे माझा, मी माझा ताठा उतरवू शकत नाही. काय रॉक बॉटम आहे माझा, मी मन मानी पद्धतीनं जगतो, वागतो, बोलतो, विचार करतो. काय रॉक बॉटम आहे माझा, मी माझ्या स्वतःच्या इच्छेनं माझं स्वतःचं आणि इतरांचं आयुष्य उधळून टाकतो. काय रॉक बॉटम आहे माझा, अहंकार, स्वार्थ, आत्मकेंद्रितपणा, अप्रामाणिकपणा, आत्मकरुणा, आत्मपीडा, भीतीग्रस्त राहणं, पश्चात्ताप करत राहणं, चहाड्या करणं, बढाया मारणं, दुसऱ्यापेक्षा मी कसा मोठा आहे हे दाखवण्यासाठी धडपडणं, हा माझा रॉक बॉटम आहे. यालाच नैतिक अधःपतन, नैतिक अधोगती असं म्हटलं जातं. आणि नैतिक म्हणजे काय, माणूस म्हणून माणसासारखं जगता, वागता, बोलता, विचार करता येत नाही, ते अनैतिक आहे. गैरकृत्य म्हणजे पाप असं अल्कोहोलिक्स अनॉनिमस सांगतं. गैरकृत्य म्हणजे काय, गैर म्हणजे जे मी करू नये ते, माणूस म्हणून माणसानं करू नये ते. आणि कृत्य म्हणजे कृती, कर्म, क्रिया, कार्य, जे काही बोलणं वागणं असेल ते. गैरकृत्य म्हणजे पाप. जगातले दारू न पिणारे किंवा संयमात दारू पिणारे सोशल ड्रिंकर यांच्या बाबतीत पाप या शब्दाच्या अर्थ, व्याख्या वेगवेगळ्या असू शकतात. दारुड्यासाठी काय आहे, गैरकृत्य म्हणजे पाप. आणि मला त्याचा अर्थ कळावा, माझ्या आयुष्यात माझ्याकडून काय काय झालेलं आहे आणि काय काय होणं गरजेचं आहे हे मला कळावं. ते पण उपदेश करून नव्हे, उपदेश ऐकून नव्हे, मला माझ्या स्वतःच्या विचारांनी माझ्याकडं पाहता यावं.
यासाठी अल्कोहोलिक्स अनॉनिमसचा कार्यक्रम मला पहिल्या आणि दुसऱ्या पायरीत महत्त्वाच्या सूचना करतो आणि तिसऱ्या पायरीत येत आल्यानंतर मी अडखळतो. परावलंबित्व, दुसऱ्यावर अवलंबून राहणं मला जमत नाही, पण मी दुसऱ्यावर अवलंबूनच असतो. कसा असतो? इथं सांगितलंय की पहिल्या दुसऱ्या पायरीमध्ये आल्यानंतर मनाच्या तयारीची चावी तुला मिळाली. मनाच्या तयारीच्या चावीनं तिसऱ्या पायरीचा दरवाजा उघडलास, पण तिसऱ्या पायरीचं आचरण करण्याचा निर्णय घेतलायस का? ती दुसरी महत्वाची गोष्ट आहे. नुसता दरवाजा उघडून कुमारेश समजतो की तिसरी पायरी झाली, पण आचरण करायची तयारी आहे का? त्याचा निर्णय घेतलायस का? हे अल्कोहोलिक्स अनॉनिमस कुमारेशला विचारतं आणि कुमारेशचं उत्तर, कुमारेश प्रामाणिक असेल तर पहिलं उत्तर येतं नाही. का पहिलं उत्तर नाही म्हणून येतं? मी तिसऱ्या पायरीचा दरवाजा मनाच्या तयारीच्या चावीनं उघडला, पण आचरण करण्यासाठी मी तयार आहे का? प्रामाणिकपणानं जर मी कुमारेशनी उत्तर दिलं तर त्याचं उत्तर प्रामाणिकपणानं उत्तर नाही असं बरेच वर्ष बरेच महिने होतं मित्रांनो. कारण पहिल्या घोटापासून लांब राहिलो. अल्कोहोलिक्स अनॉनिमसनं सांगितलं हे बघ ते बघ ते बघ, मी पाहिलं. तिसऱ्या पायरीत माझ्याहून कोणतरी महान शक्ती आहे ते मी पाहिली, पण या गोष्टी सोडल्या तर माझ्या इच्छा मी दुसऱ्याच्या ताब्यात का द्यायच्या हा माझ्या मनात प्रश्न असतो. मी तोंडानी हायर पॉवर, उच्च शक्ती, परमेश्वर वगैरे वगैरे बाता मारतो, स्वतःशी खोटं बोलतो, पण माझ्या इच्छांच्या बाबतीत, प्रत्येक इच्छेच्या बाबतीत मी माझाच विचार, माझाच निर्णय पुढे दामटतो. हे माझ्या लक्षात आलं मित्रांनो. आणि अल्कोहोलिक्स अनॉनिमसनं या 12 पायऱ्या आणि 12 रूढी पुस्तकात या तिसऱ्या पायरीच्या प्रकरणात फार सुंदर सांगितलेलं आहे की जेव्हा मी माझ्या इच्छा आणि माझं जीवन माझ्याहून महान असणाऱ्या शक्तीच्या हाती सोपवतो, तेव्हा मी स्वतंत्र व्हायला सुरुवात होते. का असं करायचंय? का असं करायचंय कुमारेशनी? तर स्वतःमध्ये योग्य मार्गाने, योग्य दिशेने सुधारणा व्हावी यासाठी. उच्च शक्ती म्हणजे GOD, गॉड. गॉड म्हणजे काय? जगातल्या चांगल्या लोकांचे, दारू न पिणाऱ्या लोकांचे अनेकांच्या अनेक गॉड आहेत. अल्कोहोलिक्स अनॉनिमसला एक बांधव म्हणतो गॉड, GOD म्हणजे गुड, ऑर्डरली, डिरेक्शन. गुड म्हणजे चांगली, ऑर्डरली म्हणजे क्रमागत, क्रमानं असणारी, डिरेक्शन म्हणजे दिशा. गॉड, येस, गुड, ऑर्डरली, डिरेक्शन, चांगली क्रमागत दिशा. आणि मग कुमारेशच्या लक्षात येतं की अरे कुमार, 12 पायऱ्यांचा कार्यक्रम ही तुझ्यासाठी गुड ऑर्डरली डिरेक्शन आहे. आणि मग ती डिरेक्शन कुमारेश ज्या वेळेला स्वीकारतो त्यावेळेला कार्यक्रम काम करायला सुरुवात करतो. दुसरं महायुद्ध होतं मित्रांनो. दुसऱ्या महायुद्धाचं आपण गेल्या वेळेला उदाहरण पाहिलं. तिथं ना मीटिंग होत्या, तिथं ना स्पॉन्सर होते, ना फोन करायला कोणी होतं. फोन, टेलिफोन हे त्यावेळेला होते ना, ती बटणं दाबून किंवा त्या असं गोल गोल फिरवून खर्र असं फिरवून जुने फोन होते ते पण नव्हते अवेलेबल. जगात कुठं आहे, कुठला शत्रू समोर आहे, केव्हा येणार आहे माहिती नव्हतं. खायला मिळणार की नाही, प्यायला मिळणार की नाही, आत्ता मरतोय का जगतोय, का जखमी होतोय, का अन्न पाण्याविना तडफडून मरतोय, की दुश्मन शत्रू पकडून नेऊन हाल करून मारताय, काही माहिती नव्हतं. अशा प्रसंगी दारुडे असूनही 12 पायऱ्यांच्या कार्यक्रमातली ही तिसरी पायरी ज्यांची पक्की होती त्यांनी इतरांच्या बरोबरीनं शौर्य दाखवलं, किंबहुना इतरांच्या पेक्षा ते बलवान ठरले. त्यांच्या उच्च शक्तीवरील भरवशाने त्यांना तारले, असं अल्कोहोलिक्स अनॉनिमस सांगतं. आणि माझ्यासारख्या दारुड्याला ऑनलाईन मीटिंग आहे, फिजिकल मीटिंग आहे, कन्व्हेन्शन आहे, डे विटील, नाईट विटील, अल्कॅथॉन्स आहेत. माझ्यासारख्या दारुड्याला फोन फ्रेंड आहेत, माझ्यासारख्या दारुड्याला पुस्तकं आहेत, माझ्यासारख्या दारुड्याला यूट्यूबवरती सगळं अवेलेबल आहे. पण तिसरी पायरी मात्र
कुमारेससारखा दारुडा घेऊ शकत नाही, कारण पहिली पायरीच घेतलेली नाही आहे व्यवस्थित, असं कुमारेसच्या लक्षात आलं. स्वतःला नमवणे माझ्याहून मोठं कोणीतरी असू शकतं. आणि मित्रांनो, त्याचा अनुभव अल्कोहोलिक्स अनॉनिमसमध्ये आल्यानंतर कुमारेसचे कान उघडे असतील आणि डोळे उघडे असतील, आणि कुमारेसनी स्वतःची अक्कल हुशारी, ज्या अक्कल हुशारीनं कुमारेसला सातत्यानं दलदलीतच बुडवलेलं आहे. कुमारेसच्या आयुष्यात बरबादीशिवाय दुसरं काही दिलेलं नाही आहे. त्या कुमारेसनं ते पाहिलं, डोळे उघडे ठेवून, कान उघडे ठेवून ऐकलं, तर कुमारेसला कळतं की अरे, या बांधवांच्या मध्ये, बहिणींच्या मध्ये, या दारुड्या मित्रमैत्रिणींच्या मध्ये एक काहीतरी शक्ती काम करते बरं का. चांगले वागतायत, चांगले बोलतायत, त्यांच्या आयुष्यात प्रगती व्हायला लागली आहे. साधे असले तरी इस्त्री केलेले कपडे असतात, दाढी करून येतात, केसाचा भांग पाडतात. या गोष्टी ज्या आहेत मित्रांनो, त्या पाहायला लागलं की मग माझ्यासारख्या दारुड्याला लक्षात येतं की अरे वा, मला हे पाहिजे, मला असं आयुष्य पाहिजे. मग त्यांच्यामध्ये कार्य करणारी जी शक्ती आहे ती मला पाहिजे का, असा प्रश्न येतो मित्रांनो. त्या उच्च शक्तीला मी स्वीकारू शकतो का. आता इच्छाशक्ती बेफाम झाल्याचं अतोनात उदाहरण म्हणजे दारुडा. माझ्या बाबतीत अल्कोहोलिक्स अनॉनिमस म्हणतात आणि मला ते पटतं. बेफाम इच्छाशक्तीनं भरलेलं आहे मी मला मला माझं माझं. आणि मग आता इथं या पॅरेग्राफमध्ये अल्कोहोलिक्स अनॉनिमस सांगतो 12 पायऱ्या आणि 12 रुबीच्या. तर मग एखादी इच्छुक व्यक्ती, आता इच्छुक हा शब्द वापरलाय, स्वेच्छेनं वागणारी व्यक्ती त्याची इच्छा आणि जीवन उच्च शक्तीच्या हवाली करण्याचे कार्य अगदी तंतोतंत कसे सुरू ठेवू शकेल. अनेक संकट, अनेक प्रॉब्लेम, अनेक समस्या अशा सभोवती असताना हे कार्य कसं काय चालू ठेवू शकेल तंतोतंत. त्याच्या दारूच्या समस्येच्या उत्तरासाठी त्याने एवर अवलंबून राहायला सुरुवात केली, तेव्हा आम्ही पाहिले आहे. आता हे म्हणतात की जे तिसरी पायरी घ्यायला घाबरतात, प्रामाणिकपणा ठेवत नाहीत, जे तिसरी पायरी फक्त बोलण्यापुरती घेतात, उच्च शक्ती ही कल्पनेतली उच्च शक्ती मानतात, त्यांच्यासाठी आहे हे मित्रांनो. असे बांधव आम्ही पाहिले आहेत. कारण कल्पनेतली उच्च शक्ती प्रत्यक्षात कार्य करत नाही मित्रांनो. प्रत्यक्षात माझ्याच इच्छा, आकांक्षा, अपेक्षा, मागण्या ह्या मी पुढं रेटत असतो. त्यामुळं माझ्यासारख्या दारूच्या समस्येसाठी मी एवर अवलंबून राहायला सुरुवात केली. अशा माझ्यासारख्या दारुड्यांना आम्ही पाहिलंय, असं हे बांधव सांगतात. आतापर्यंत तरी त्याला मद्याशिवाय अधिक समस्या असल्याची त्याची खात्री झाली असेल अशी शक्यता आहे. पहिल्या आणि दुसऱ्या पायरीनंतर तिसऱ्या पायरीत पोचल्यानंतर तो किती परावलंबी आहे कुमार. दारुडा किती परावलंबी असतो प्रत्येक गोष्टीसाठी, हे कुमारच्या लक्षात आलं असेल. किती हतबल आहे स्वतःसमोरच. स्वतःचे स्वभावदोष, चरित्रदोष, स्वतःच्या इच्छा आणि स्वतः परमेश्वर असल्यासारखं वागणं, या गोष्टींच्या समोर कुमारेस किती हतबल आहे, त्याची कुमारेसला आतापर्यंत जाणीव झाली असण्याची शक्यता आहे असं म्हटलंय. जोपर्यंत मी अंतःकरणात स्वीकारत नाही तोपर्यंत पक्क होत नाही, म्हणून शक्यता आहे असं म्हणतात. त्यांच्यापैकी काही तो एकवटू शकतो तेवढ्या त्याच्या व्यक्तिगत निश्चयाच्या व धैर्याच्या वरतीने तो त्या सोडवू शकत नाही. यस, मग दारू व्यतिरिक्त, दारू सोडून इतर समस्यांना तोंड ज्या वेळेला द्यायला सुरुवात होते, पहिल्या घोटापासून लांब राहिल्यानंतर शुद्धीत यायला लागतो मी. आणि काय घाण करून ठेवलेली आहे माझ्या आयुष्याची आणि इतरांच्या आयुष्याची हे बघायला लागतो. आणि मग वेगवेगळ्या प्रकारच्या समस्या माझ्यासमोर येतात. त्या समस्यांवरती मी काय करतो, मी माझ्या इच्छेनं, माझ्या निश्चयानं, माझ्या निर्णयानं, मी म्हणेन तसं, मला वाटेल तसं, माझं जसं आहे तसं मी तोंड द्यायचा प्रयत्न करतो, पण त्या तो सोडवू शकत नाही असं स्पष्ट आपल्या अनुभवातून गेलेलं आहे. स्वतःच्या बळावर करू शकत नाही दारुडा. त्या जागेवरून हलायलाही तयार नाहीत. म्हणजे अशा समस्या आहेत की त्या संपायलाच तयार नाही आहेत. का? कुमारी स्वतःच्या बुद्धीनं चालतो, स्वतःच्या इच्छेनं जगतो. त्यामुळं त्या समस्या आहे तिथंच आहेत. नातेसंबंधातली समस्या आहे तिथंच आहे. राग, चिडचिड, वैताग, दुःख,
भूतकाळात रमणं. त्यावेळेला असं झालं असतं तर मग आत्ता असं असतं. अशा जर आणि तर, इफ अँड बट या जाळ्यामध्ये कुमारेस अडकून असल्यामुळं कुमारेसनं तो गुंता सोडवण्यासाठी दुसऱ्याच्या ताब्यात म्हणजे स्वतःहून उच्च असणाऱ्या शक्तीच्या ताब्यात दिलेलाच नाहीये. फक्त मनाच्या तयारीनं तिसऱ्या पायरीच्या दरवाजाचे कुलूप उघडलंय, एवढंच केलंय. पण तिथं लिहिलेलं वाचलं नाही कुमारने. त्याच्या आचरणाचा निर्णय घेतलायस का कुमार? हा मार्ग कृतीत उतरणाऱ्या श्रद्धेकडे जातो, हे लक्षात घेतलेस का कुमार? हे कुमारने स्वतःला विचारायचं असतं मित्रांनो. आणि ते मला विचारावं लागलं माझ्या आयुष्यामध्ये 21 मार्च 2022 या दिवशी. आणि मग माझ्या समस्या संपत नाहीत. असं ज्या वेळेला मी पाहतो त्यावेळेला तो अत्यंत दुःखी होतो आणि नव्यानं प्राप्त झालेली त्याची मध्यमुक्तता धोक्यात येते. पहिली, दुसरी आणि तिसरी पायरी का महत्वाची आहे? का स्लीप होतो मी? 7 वर्ष 8 महिने मी का स्लीप झालो अल्कोहोलिक अनॉनिमस मध्ये येऊन पण? संदेश मिळून पण मी का स्लीप होत राहिलो? त्याचं कारण हे आहे, पहिली आणि दुसरी पायरी मी समजून घेतली नाही आणि मला कोणी समजावून सांगितली नाही. दोन्ही गोष्टी आहेत मित्रांनो. पण त्यामध्ये उपाय दिलाय ना, पुस्तक दिलंय ना. हे पुस्तक दिले ना, बिग बुक दिलेलं आहे अल्कोहोलिक अनॉनिमस नावाचं. 12 पायऱ्या आणि 12 रूढी दिलेल्या आहे. सोबर जगणे दिलेलं आहे. रोजचे प्रतिबिंब दिलेलं आहे. बिलच्या नजरेतून दिलेलं आहे. 24 तास फक्त आजचा दिवस दिलेला आहे. ग्रेप वाईन कोट्सचं पुस्तक दिलेलं आहे. किती किती काय काय दिलंय. छोटी छोटी पॅम्पलेट्स पण दिलेली आहेत. मग मी तक्रार का करायची? कारण मी तक्रारी करणारा, किरकिर करणारा असा दारुडा आहे. तो माझा आजार आहे आणि त्यामुळे मी अत्यंत दुःखी होतो असं म्हणतो अल्कोहोलिक अनॉनिमस. आणि ते खरंच आहे. आणि त्यातून काय होतं? धोका काय आहे? नव्यानं प्राप्त झालेली माझी मद्यमुक्तता धोक्यात येते. मद्यमुक्तता कशी धोक्यात येते? 1, मी दारूकडे जातो परत. 2, माझी नैतिकता मिळवण्यासाठी मी आलेलो आहे, मी परत अनैतिक होतो म्हणजे माणसासारखा वागत नाही. स्वतःशी आणि स्वतः इतरांच्याशी गुरासोबत वागावं तसं मी वागतो. गुरासोबत वागावं तसं मी वागतो. त्या गुरांना वर्षातून 1 दिवस तरी का विना गोडधोड खायला घालतात. पण मी तसं करत नाही. मी स्लीप होतो, मी रिलॅक्स होतो आणि मी परत दारूच्या सायकलमध्ये जातो. कारण तिसरी पायरी माझी पक्की नाही. आणि मद्यमुक्तता धोक्यात येणे म्हणजे काय आहे? माझी चिडचिड, त्रास, वैताग, उतावळेपणा, हेकेखोरपणा, सक्तीखोरपणा हा सातत्यानं परत 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 उफाळून यायला लागतो. या दोन्ही मार्गाने माझी मद्यमुक्तता धोक्यात येते मित्रांनो. आता अल्कोहोलिक अनॉनिमस म्हणता अजूनही आमचा मित्र पश्चात्तापाचा बळी आहे. तो कालचा विचार करतो तेव्हा अपराधीपणाची भावना त्याला बोचते. अजूनही तो ज्यांचा मत्सरगर तिरस्कार करतो त्यांच्याविषयी विचार करतो तेव्हा अद्यापही त्याला कडवटपणा येतो. आर्थिक असुरक्षितता त्याला अजून भेडसावते आहे आणि सुरक्षिततेकडे नेणारे सर्व पूल दारूने त्याच्या मागे उद्ध्वस्त केलेल्या आठवल्यावर त्याला भीती ग्रासून टाकते आणि त्याच्या कुटुंबाच्या प्रेमाची किंमत द्यायला लावणारा आणि त्यांना त्याच्यापासून अलग करणारा विचित्र गुंता तो कधी व कसा सोडवू शकेल? पहा बांधवांनो, हा कुमारेचा वैयक्तिक अनुभव आहे बरं. तिसरी पायरी, तिसऱ्या पायरीचा स्वीकार मी परत एकदा केला. 21 मार्च 2022 पासून मी परत पहिल्यापासून पायऱ्या घेतल्या. आणि ज्यावेळेस तिसरी पायरी घेतली त्यावेळेला कुमारेसला हे प्रश्न विचारावे लागले स्वतःला. कुमारेस, दारुड्या, काय वाचतोयस ते कळतंय का? काय वाचतोयस डोळ्यांनी? डोक्यात शिरतंय का? मित्रांनो, कार्यक्रम अवघड माझ्यासाठी तोपर्यंत होता जोपर्यंत मी स्वीकारलेला नव्हता. ज्या वेळेला मृत्यू आणि जगणं, मरण आणि जगणं या दोनपैकी मला निवड करायची होती, त्यावेळेला माझ्या हातात जगणंही नव्हतं आणि मरणही नव्हतं. पण जगण्याची इच्छा पूर्ण करण्यासाठी उपयोगी माणूस म्हणून, उपयुक्त नागरिक म्हणून परत आयुष्यामध्ये उभं राहण्यासाठी, माझ्या मानसिक निरोगीपणाला परत मिळवण्यासाठी, शहाणपणा मिळवण्यासाठी एक मला मार्ग होता, तो म्हणजे 12 पायऱ्या. आणि त्या 12 पायऱ्यामध्ये ही तिसरी पायरी कोनशिलेचा दगड आहे, महत्वाची पायरी आहे. जी पायरी 1, 2
4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12 या सगळ्या पायऱ्यांना एकत्रित घट्टपणे बांधून ठेवते आणि मला कार्यक्रमात वाटचाल करण्यासाठी, कृती करण्यासाठी मदत करते. आणि मित्रांनो, जर मी हे केलं नाही ना, किंवा जर मी स्वतःशी खोटं बोलत असेन, हां, घेतली तिसरी पायरी, घेतली तिसरी पायरी, आणि कल्पनेतल्या उच्च शक्तीला मी जर धरून ठेवलेला असेल, तर प्रत्यक्ष कृतीत कल्पनेचा काही उपयोग नसतो. कारण मी कल्पनेत रमणारा दारुडा आहे. मी कसा दारुडा आहे? कल्पनेत रमणारा दारुडा आहे. सगळं कल्पनेत असतं माझ्या. शेख चिल्लीचं उदाहरण आहे माझ्यासाठी. शेख चिल्ली कल्पनेत सगळं करायचा. सगळं कल्पनेत, प्रत्यक्ष कृतीत काहीच नाही. तसं माझ्यासारख्या दारुड्याचं आहे मित्रांनो. मी कल्पनेत सगळं करतो. कार्यक्रम पण मी कल्पनेत घेतो. पण अल्कोहोलिक सरांनी मग स्पष्ट सांगतं, कुमार दारुड्या, कार्यक्रम कृतीचा आहे. ॲक्शन इज मॅजिक वर्ड. तिसरी पायरी ही आचरणाची पायरी आहे. कारण त्याच्या आधीच्या 2 पायऱ्या या विचार मंथनाच्या होत्या. कुमारीसनी स्वतःच्या आत बघायचं होतं. तिसऱ्या पायरीपासून प्रत्यक्ष कृतीचा कार्यक्रम सुरू होतो. राग आला, घे देवाचं नाव, तुझी काय उच्च शक्ती असेल त्याची. भीती वाटली, घे देवाचं नाव, तुझी काय उच्च शक्ती असेल त्याचं नाव घे. चिडचिड व्हायला लागली, तोंड बंद ठेव आणि घे देवाचं नाव. त्रासलेपणा व्हायला लागला, वैतागायला लागला, सुतावीळ झाला, सक्तीखोर झालास, एकेखोर झालास, प्रतिक्रिया ताडकत द्यावी वाटली, घे उच्च शक्तीचं नाव. कुमारीस करतो का असं? कुमारीसने केलेलं नव्हतं. त्यामुळे 7 वर्ष 8 महिने स्लीप रिलॅप्स सायकल, धोबी पछाड, आणि पहिल्या घोटापासून थांबल्यानंतर पुढचे 7.5 पावणे 8 महिने दारू न पिता तेच. का? तिसरी पायरी मी स्वीकारलेलीच नव्हती. आमच्या मार्गाने जे लोक प्रामाणिकपणे जातात त्यांना क्वचितच अपयश आलेले आम्ही पाहिले आहे. प्रस्तावनात सुरुवातीची पहिलीच ओळ आहे अल्कोहोलिक सरांवश, ती माझ्या भेजात शिरलेली नव्हती. 21 मार्च 2022 त्या दिवशी ते भेजात घ्यायचा निर्णय घेतला. का? कारण मला जगायचं होतं. मला कसं जगायचं होतं? उपयोगी माणूस आणि उपयुक्त नागरिक म्हणून. त्यामुळे नुसतं पहिल्या घोटापासून मी लांब राहिलो तर ह्या सगळ्या समस्या ज्या आहेत, पश्चात्ताप, भूतकाळाचा विचार करणं, भूतकाळात काय काय झालं, मग अपराधीपणाची भावना येणं, स्वतःला गुन्हेगार समजणं, त्यानंतर जुन्या काळातल्या, भूतकाळातल्या अनेकांचा मत्सर करणं, जळफळाट करणं, त्यांचा तिरस्कार करणं, त्यांना तुच्छ लेखणं, हे माझं चालूच राहतं. आर्थिक असुरक्षता मला भेडसावत राहते. कारण मी माझा ताबा कोणाच्याच हातात दिलेला नसतो. मी माझ्याच मनमानीपणानं माझा कारभार चालू असतो. आणि सुरक्षिततेकडे नेणारं म्हणजे एक सिक्युरिटी लागते. आर्थिक सिक्युरिटी, नातेसंबंधातली सिक्युरिटी, सुरक्षित वातावरणात राहायला माणसाला आवडतं. कारण ह्युमन बिईंग इज सोशल ॲनिमल. मनुष्य हा समाजशील प्राणी आहे. हे एक मानसशास्त्रज्ञांनी सांगून ठेवलंय. म्हणजे एकमेकांच्या सोबत राहायला माणसाला आवडतं. एकमेकांच्या सोबतीनं माणसांचा विकास होत असतो. पण माझ्यासारखा दारुडा मात्र एकलकोंडा, एकाकी आणि स्वतःला सर्वश्रेष्ठ मानणारा असल्यामुळं, आणि माझ्या भूतकाळातल्या मद्यपाशाच्या या यातना, पीडा, वेदना मी स्वतः भोगल्या, त्यात मी इतरांना भोगायला लावलेल्या असल्यामुळं मी एकटा पडलेलो असतो. तसंच आर्थिक असुरक्षितता. आता काय करायचं? काम नाही, धंदा नाही, करायचं काय? तर ह्या अवस्थेमध्ये मित्रांनो माझ्या विचारांचा विचित्र गुंता होतो असं अल्कोहोलिक अनोनिमस म्हणतं. आणि मग माझ्यासारख्या कार्यक्रमाचं फक्त तोंड देखलं वर्णन करणाऱ्या, नुसतंच घेतली तिसरी पायरी, घेतली 8वी पायरी, घेतली 10वी पायरी म्हणणाऱ्या माझ्यासारख्या कुमारेस नावाच्या दारुड्याच्या जीवनामध्ये सगळा गुंता होऊन जातो. सगळी गुंतागुंत होऊन जाते. कारण कुमारेसनं कुणावरही आणि कशावरही विश्वासच ठेवलेला नाही आहे. दुसरी पायरी पूर्ण नाही केली. विनयशीलता जर माझ्यामध्ये आली, मी जसा आहे तसा माझा स्वीकार केला, तर मला श्रद्धा ही कृपादान मिळतं. आणि श्रद्धेची गिफ्ट, देणगी मिळाल्याशिवाय मी तिसऱ्या पायरीचा कार्यक्रम घेऊ शकत नाही. अल्कोहोलिक अनोनिमस म्हणतं की त्याचं एकट्याचं धैर्य आणि मदत नसलेली इच्छा ते काम करू शकत नाही. मदत नसलेली इच्छा, कुणाचीच मदत मी स्वीकारलेली नाही आहे, म्हणजे कुणाची इच्छा? माझी इच्छा. आणि माझ्या एकट्याचं धाडस हे समस्येवर मात करायला मदत करत नाही. कोणावर तरी किंवा अन्य कशावर तरी त्याला अवलंबून राहिले पाहिजे, हे निश्चित. असं वाक्य अल्कोहोलिक होतं तिसऱ्या पायरीमध्ये. किती जबरदस्त वाक्य आहे, किती जबरदस्त वाक्य आहे. पण मी ताठ आहे, मी स्वतःचा ताठा उतरवू शकत नाही, मी स्वतःला नमवू शकत नाही, मी माझ्या इच्छा सोडू शकत नाही.
आणि मी माझी बरबादी टाळू शकत नाही आणि मी माझ्या समस्यांवर संकटांवर मात करू शकत नाही. मी परिस्थितीचा स्थितीचा व्यक्तींचा सामना करू शकत नाही. अजूनही माझ्या अंतःकरणात तिरस्कार द्वेष तुच्छपणा व माझ्या अंतःकरणात उर्मटपणा आहे, भीती आहे, असुरक्षितता आहे, पश्चात्ताप आहे, अपराधीपणाची भावना आहे. त्यावर मी स्वतःच्या जीवावर मात करू शकत नाही. तर मग मला कोणावर तरी किंवा अन्य कशावर तरी आता अवलंबून राहिलं पाहिजे हे निश्चित. मित्रांनो, ही वेळ माझ्या आयुष्यात आली. ही वेळ माझ्या आयुष्यात आली. भयानक भयानक प्रसंग, भयानक घटना माझ्या आयुष्यात घडल्या. त्या माझ्या मद्यपाश या आजाराच्या प्रभावाखाली केवळ झालेल्या नव्हत्या. दारू बंद झाल्यानंतर, एकदा थांबलेली दारू थांबून राहिल्यानंतर मी हा कार्यक्रमच स्वीकारलेला नव्हता. त्यामुळे मी परत एकदा अशा रॉक बॉटमला पोचलो की जिथून नुसती दारू लांब राहून, दारूपासून लांब राहून उपयोग नाही, एक कळलं आणि तिथून दारूनं माझी वकिली केली आणि मी कार्यक्रमात आलो. मित्रांनो, सुरुवातीला आता हा कोणावर तरी विश्वास कोणावर तरी विश्वास ठेवायचा म्हणजे कोणावर ठेवायचा? तर सुरुवातीला हा कोणीतरी म्हणजे ए मधला त्याचा जवळचा मित्र असू शकेल. येस, विनयशीलता स्वतःच्या अंतःकरणात असेल, स्वतःचा आणि इतर व्यक्तिस्थिती परिस्थितींचा जसा आहे तसा स्वीकार जर मी केलेला असेल, तर श्रद्धा विश्वास माझ्या अंतःकरणामध्ये मला दिली जाते. आणि मग मी काय करू शकतो? सुरुवातीच्या काळामध्ये कार्यक्रम घेतल्यावर बरं का, अल्कोहोलिक मध्ये आल्यानंतर नव्हे, मी आलो 20 वर्ष झाली, तर सुरुवातीच्या काळात घ्यायला सांगितलंय. आता मला 20 वर्ष झाली, आता काही गरज नाही असा अर्थ माझ्यासारखा दारुडा काढू शकतो. दारुडा हुशार असतो, पळपुटा असतो, पळपुटा. आपला पळपुटेपणा अनेक कारणं सांगून माझ्यासारखा दारुडा लपवत असतो. शॉर्टकट मारायचा, पतली गली से निकल जाने का, असा एक माझा स्वभाव आहे. तो माझा आजार आहे मित्रांनो, दारूचा आजार. त्यालाच मद्यपाठ असं म्हणतात. मग कुणावर तरी विश्वास ठेवायचा म्हणजे कुणावर ठेवू शकतो? बांधवानो, मी तुमच्यावर विश्वास ठेवू शकतो. मी तुमच्यासमोर माझ्या मनातलं जे काही आहे, लपलेलं दडलेलं मनाच्या काळ्या कुट्ट अंधारी कोपऱ्यात जे काही नको असलेलं माझ्यात दडलेलं आहे, ते मी तुमच्यासमोर बोलू शकतो. येस, अनुभव कथन करायचं कशा करता? अनुभव कथन ऐकायचं कशा करता? तर माझ्या स्वतःच्या गृहसफाई करता. माझं मन हे मोकळं व्हावं, माझ्या मनाची तयारी व्हावी आणि माझी लायकी काय, अवकात काय आहे, मी नेमका कसं आहे हे मला कळावं, यासाठी कान देऊन अनुभव कथन ऐकावं लागतं मित्रांनो. आणि अत्यंत मनापासून तळमळीनं प्रामाणिकपणानं अनुभव कथन करावं लागतं, म्हणजे खरं बोलावं लागतं. पण ते मी इतर ठिकाणी बोलू शकत नाही मित्रांनो. दारुड्याला वेडं ठरवलेलं आहे, शापित ठरवलेलं आहे. भूत लागलं, पिशाच्च लागलं, सैतान लागला, दुरात्मा लागला, अशी भल्या भल्या लोकांची समजूत आहे मित्रांनो. मग माझं अंतःकरण मी मोकळं कोणासमोर करायचं? वेड लागायची पाळी आली होती मला, बोलतच नव्हतो. आणि जे बोलत होतो त्यात माझा बढाईखोरपणा, चहाडखोरपणा आणि चढाईखोरपणाच असायचा अनुभव कथनात सुद्धा सुरुवातीच्या. पण तिसरी पायरी घेतल्यानंतर माझ्या लक्षात आलं की अरे कुमार, तसं नाहीये ते. तू तसा आहेस हे सगळ्यांना माहिती आहे, कारण सगळेच दारुडे आहे तिथं. तिथं कोणी साधू संत येऊन बसलेले नाही आहेत. भले स्वतःच्या कल्पना कुरवाळत असतील, भले जुन्या कल्पना अजून पकडून बसलेले असतील, तरी ते दारुडे आहेत, तुझे बांधव आहेत. ते तुझ्यासारखेच आहेत. जे तुझ्यात आहे तेच त्यांच्यात आहे. जो आजार तुझ्यात आहे तोच त्यांच्यात आहे. म्हणून तुला यांच्यामध्ये आणून बसवलंय कुमार. फालतूपणा बिलकुल करू नको. कार्यक्रमाकडे लक्ष दे, सूचनांच्याकडे लक्ष दे आणि त्या प्रत्यक्ष कृतीत उतरवायला सुरुवात कर. आता काय होतं की सुरुवातीच्या काळामध्ये म्हणजे कार्यक्रम घेतल्यानंतर काय होतं की त्याच्या असंख्य समस्या आता अधिक धारदार बनल्या आहेत, कारण तो दुःख विसरण्यासाठी दारूचा वापर करू शकत नाही. मी माझ्या दुःखातून बाहेर पडण्यासाठी, समस्येतून बाहेर पडण्यासाठी, आनंद व्यक्त करण्यासाठी, सेलिब्रेशन करण्यासाठी, कुठल्याही गोष्टीसाठी मी पूर्वी काय करत होतो? माझ्याकडे काय उत्तर होतं? दारू. नथिंग एल्स, ओनली दारू 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 दारू. चांगलं झालं दारू, वाईट झालं दारू, योग्य झालं दारू, अयोग्य झालं दारू, चुकीचं झालं दारू, बरोबर झालं दारू, मान मिळाला दारू, सन्मान मिळाला दारू, फक्त दारू. पण आता मी पहिली पायरी घेतली, मी दुसरी पायरी घेतली आणि तिसऱ्या पायरीत येऊन माझ्या स्वेच्छा आणि माझं जीवन उच्च शक्तीच्या हवाली करण्याच्या बाबतीत मात्र मी अडखळतो.
आणि इथं माझी घालमेल तडफड सुरू होते. पाण्यातून बाहेर काढलेला मासा कसा तडफडतो तसा मी तडफडायला लागतो. का? तर माझं दुःख विसरण्यासाठी आता मी दारूचा वापर करू शकत नाही. कारण मला इथं आल्यानंतर पहिल्या आणि दुसऱ्या पायरीत कळलं की कुमार, दारू पिण्याचा अधिकार तू गमावलेला आहेस. तू अत्यंत अतिरेकी असं अतिमद्यपान केलेलं आहेस. भले ते तुझ्या आजाराच्या प्रभावाखाली झालेलं आहे. मद्यपाश या आजारासाठी तू जबाबदार नाहीस, पण मद्यमुक्त राहण्यासाठी मात्र तू जबाबदार आहेस. तुझं आयुष्य एक उपयोगी माणूस आणि उपयुक्त नागरिक म्हणून घडण्यासाठी तू स्वतः जबाबदार आहे. आता मी माझं दुःख त्या दारूच्या ग्लासमध्ये बुडवू शकत नाही मित्रांनो. येस, मग आता काय करायचं? आता कसं आहे की माझ्या समस्या ज्या धारदार बनल्यात, माझं दुःख जे टोकदार बनलेलं आहे, सारखं बोचत राहतं, हे सोडविण्यासाठी यातून सोडवणूक व्हावी यासाठी ह्या आश्वासनांवर तो अवलंबून राहतो. येस, कुठली आश्वासन आहे तो? मनस्थिती बदला म्हणजे परिस्थिती बदलेल. येत राहा, येत राहा, येत राहा. कीप इट सिम्पल. लेट गो, लेट गॉड. लर्न टू लिसन. वन डे ॲट ए टाइम. हे आश्वासन आहे अल्कोहोलिक अनॉनिमसचे. आध्यात्मिक प्रगती साधा म्हणजे भौतिक प्रगती साधेल. हे आश्वासन आहे अल्कोहोलिक अनॉनिमसची. माझं कधी त्याकडे लक्ष जातं का? मी लक्ष देतो का? मी स्वीकारतो का? हा मला प्रश्न विचारायचा असतो मित्रांनो तिसऱ्या पायरीमध्ये. कारण दारू पित असताना मी दुसऱ्याला विचारलं का दारू पिऊ का? मग कार्यक्रम घ्यायच्या वेळेला मी दुसऱ्याला का विचारायचं? आता मला 8 दिवस झालेत येऊन, आता मी कार्यक्रम घेऊ का? का विचारायचं? हा प्रश्न कुमारेसला पडला. अरे 7.5 पावणे 8 महिने झाले, कार्यक्रम तुला माहिती आहे आणि तू तो स्वीकारलेलाच नाही आहेस. प्रत्यक्ष कृतीत काहीच नाही आहे, आचरणात काहीच नाही आहे. आता काय करशील? उत्तर एकच आहे, हा कृतीचा कार्यक्रम आहे. कृतीत उतरणाऱ्या श्रद्धेकडे जाणारा हा मार्ग आहे. त्याचा मार्गदर्शक स्पष्टपणे निदर्शनास आणून देतो की आमच्या मित्राचे जीवन जरी तो मद्यमुक्त असला तरी अजूनही अस्ताव्यस्त आहे. तिसऱ्या पायरीत येईपर्यंत कोण अस्ताव्यस्तच असतं. पायरी जोपर्यंत तिसरी स्वीकारलेली नाही आहे, आचरणाचा निर्णय मी जोपर्यंत घेत नाही तोपर्यंत माझं आयुष्य अस्ताव्यस्तच असतं. अनेक बांधव याचा अनुभव घेतात. मला अनेकदा फोन येतात बांधवांचे की अहो मला 14 वर्ष झाली, कार्यक्रम काय मी घेतलेला नाही आहे आणि आज असं असं झालं, असं भांडण झालं, तिथं मी चिडलो, तिकडं कुणाला शिव्या दिल्या, मला खूप भीती वाटली, मला अमुक समस्या आहे. त्यावेळेला कुमारेसचे एकच विनंती असते, भावा कार्यक्रमावरती ये मित्रा, हा फार सुंदर कार्यक्रम आहे, कार्यक्रमावरती ये. दारू पिताना कधी विचारलंस का कुणाला? कुणाच्या परवानगीची वाट बघितलीस का? दारू पिण्यासाठी तरी कधी वाट बघितलीस का? नाही बघितलीस ना? मग कार्यक्रमाचा, साध्या सोप्या कार्यक्रमाचा स्वीकार प्रामाणिकपणानं केला तर सुधारणा जबरदस्त होते. आज प्रस्तावनेत लिहिलेलं आहे, ते मी वाचून माझ्या भेजात, माझ्या डोक्यात मी शिरवलं तर मला हवं असेल तरच मला कळतं बरं का दारुड्याचा हा प्रॉब्लेम आहे मोठा. जी गोष्ट मला माहीत करून घ्यायची आहे ती माहीत करून घेतोच. एखादा ग्रुपमधला बांधव असेल, तो जर ट्रॅक करून बोलत वागत असेल तर त्या बांधवाची चौकशी मी त्याच्या माघारी करतो, त्याच्या चहाड्या मी त्या बांधवाच्या माघारी करतो. इतका माझा मेंदू हुशार असतो. मी बुद्धिहीन नाही, मी बुद्धिमान असतो दारुडा. प्रत्येक दारुडा, त्याला शिक्षणाची मर्यादा नाही आहे. अशिक्षित असू दे किंवा उच्च शिक्षित असू दे, दारुड्याच्या आजाराचा हा एक महत्त्वाचा भाग आहे. त्यामुळं मार्गदर्शक त्याला म्हणतो की अरे तू दारूच्या पहिल्या घोटापासून लांब राहिला आहे. म्हणजे माझ्यासाठी, कुमारेससाठी अत्यंत किळसवाणा आणि अत्यंत घाण असा जो शब्द आहे कोरडा दारुडा. कारण मी कोरडा दारुडाच होतो ना. तो माझ्याकरता इतका किळसवाणा आणि घाण शब्द झाला आहे कारण त्यांनी मला झोपीपछाड अशी दिली की मला डोक्याकडून दलदलीत घुसवलं, अडकून पडलो, खाली डोकं वर पाय, दलदलीत घुसलो पूर्ण आयुष्याच्या. त्यामुळे मित्रांनो, हा मार्गदर्शक, आता मार्गदर्शक म्हणजे काय? पहिल्या दिवशी मार्गदर्शक कोण असतो? इनिशियल स्पॉन्सर असं म्हणतात त्याला, प्राथमिक मार्गदर्शक. मी समजा एखाद्या बांधवाला मी अल्कोहोलिक अनॉनिमसच्या समूहाच्या बैठकीत घेऊन आलो तर मी त्याचा इनिशियल स्पॉन्सर असतो, प्राथमिक मार्गदर्शक असतो.
आता इथं गोची आहे, बऱ्याचदा होते. जर मला कार्यक्रमाबद्दल काहीच माहिती नसेल, तर मी त्याचा प्राथमिक मार्गदर्शक म्हणून स्वतःची पाठ तर थोपटून घेतो. मी ह्याला आणलं एमध्ये, मी त्याला एमध्ये आणलं, मी तिकडं 12 स्टेपिंग केलं, मी त्याला हे केलं, मी त्याला असं केलं, मी त्याला केलं, मी केलं. कार्यक्रम घेतला का? अरे कार्यक्रम काय घेऊ ना सावकाश, पहिल्या घोटापासून लांब आहे ना बस. असा तो घाण विषारी विचार असतो, तो माझ्या डोक्यात पण होता. त्यामुळं मी जेवढ्या काही 20-1 दारुड्यांना आणलं मीटिंगमध्ये, त्यातले 2घंच जण टिकले, बाकी सगळे माघारी गेले. त्यातले 2 जण खपले, मेले, संपले, आयुष्य संपलं. म्हणून अल्कोहोलिक्स अनॉनिमसचा मेसेज देण्याच्या आधी माझ्या पोतडीत काय आहे, माझ्या पिशवीत काय आहे का कार्यक्रमाची तत्व, त्या सूचना माझ्या आयुष्यात काही मी वापरतोय का, हे पाहणं फार गरजेचं असतं. म्हणून संदेश केव्हा द्यायचा आहे, दुसऱ्या दारुड्याला संदेश केव्हा द्यायचा आहे? 1 ते 11 पायऱ्या झाल्यानंतर या सर्व पायऱ्यांचे आचरण आम्ही आमच्या दैनंदिन जीवनात करू लागलो, इथंपर्यंत संदेश द्यायला सांगितलेलं नाही आहे. मग एकाच ओळीत सांगितलंय आणि हे आम्ही सगळं केलं, मग इतर मद्यपिढ्यांना एचा संदेश देऊ लागलो. त्याचं कारण हे आहे, जर त्या स्पॉन्सरला, इनिशियल स्पॉन्सरला मध्ये ज्या बांधवाने आणलंय, त्या बांधवालाच जर कार्यक्रमाची माहिती नसेल, तर तो त्या नवागताला कशा पद्धतीनं तो कार्यक्रमाची ओळख करून देऊ शकेल? नाहीच देऊ शकणार. स्वतः देखील अस्ताव्यस्त असतो, त्यामुळे तो नवागताची अस्ताव्यस्ततेविषयीची जी काही त्याची कल्पना असते, संकल्पना असते, ती नवागताला समजून कशी सांगू शकेल स्वतःच्या अनुभवातून? नाहीच सांगू शकणार ना. म्हणून हा जो मार्गदर्शक आहे, ह्यांनी कार्यक्रम घेतलेला आहे, म्हणून तो त्याला स्पष्टपणानं निदर्शनास आणून देतो, त्याला दाखवून देतो स्पष्टपणानं, बरं का, गुळमुळीत नव्हे. आता मी ह्याच्याशी स्पष्टपणानं बोललो तर हा बांधव परत येईल का नाही, का माघारी जाईल, आमच्या समूहातले सदस्य कमी होतील की काय? समूह म्हणजे काय, कुठल्या संघटनेचं ऑफिस नाही आहे ना. समूह म्हणजे हे कुठल्या संघटनेचं ऑफिस नाही आहे, दुकान नाही थाटलेलं, गिराईक येईल का नाही परत. स्पष्टता पाहिजे. ती स्पष्टता जो कार्यक्रमावरती आहे त्या बांधवामध्येच येऊ शकते. इतर बांधव जे स्पष्टता म्हणून स्पष्ट बोलतात, त्याला अहंकार म्हणतात. माझ्यासारखा दारुडा कुमारेस स्पष्ट बोलायचा, पण कार्यक्रमावरती नव्हता, विनम्रता नव्हती, बोलण्यामध्ये कडवटपणा होता, अहंकार होता. अरे आपल्याला झाले 6 महिने, तू तर नवीनच आहे, घाबरू नको मित्रा, येत राहा, पहिल्या घोटापासून लांब राहा फक्त. आणि मग त्या मित्रानं प्रश्न विचारला, हो आर्थिक प्रॉब्लेम आहेत, हे प्रॉब्लेम आहेत, ते प्रॉब्लेम आहेत. तर त्याच्यावरती कुमारेसने ॲक्च्युअल कार्यक्रमच घेतलेला नसल्यामुळं कुमारेस काय म्हणतो, क्या रे होगा तू येत राहा बा, झालं. कृती कर. त्या कृतीचा कार्यक्रम कुमारेसला जर माहिती नसेल, तर तो त्या नवागताला काय सांगणार? किंवा दारूच्या पहिल्या घोटापासून वर्षानुवर्ष लांब असणाऱ्या बांधवाला, भगिनीला, मित्राला, मैत्रिणीला त्या दारुड्याला कुमारेस काय सांगणार? पण इथं हा मार्गदर्शक जो आहे, तो त्याला स्पष्टपणानं त्याच्या डोळ्यात देखत त्याच्या डोळ्यांना दाखवून देतो, त्याला दाखवून देतो, त्याच्या निदर्शनास आणतो की तू जरी दारूच्या पहिल्या घोटापासून लांब राहिलायस मित्रा, झाले 3 महिने, 6 महिने, 4 महिने, 2 महिने, वर्ष, 5 वर्ष, 10 वर्ष, तरी पण तुझं जीवन अस्ताव्यस्त आहे, कारण त्याच्याकडे तू पाहिलं जात नाही आहे. कितीही झालं तरी एक कार्यक्रमाची ही तर फक्त सुरुवात केली गेली आहे. पहिल्या घोटापासून लांब राहणं ही फक्त सुरुवात आहे. दारावरची फक्त मी बेल वाजवली आहे, दार उघडलेलं आहे माझ्यासाठी कार्यक्रमाचं दार, पण मी त्या दारातून प्रवेशच केलेला नाही आहे. मी फक्त कोरडा मद्यपी आहे, पहिल्या घोटापासून लांब आहे. मद्याच्या आसक्तीबाबत कबुली आणि काही थोड्या सभांना हजेरी यांच्यामुळे आलेली अधिक मद्यमुक्तता खरोखरच फार चांगली आहे. येस, येत राहा असं सांगितलं जातं. आणि त्यामुळं काय होतं की काही प्रमाणात माझ्यासारखा दारुडा दारूपासून, पहिल्या घोटापासून लांब राहू शकतो. हे फारच चांगलं आहे, हे काही वाईट नाही आहे दारूपासून लांब राहणं. पण कायमची मद्यमुक्तता आणि 2 गोष्टी दारुड्याकरता ज्या अत्यंत आवश्यक आहेत. केवळ आजचा दिवस, 1 डे ॲट ए टाईम या तत्वानं कायमची मद्यमुक्तता मला गरजेची आहे मित्रांनो.
आणि दुसरी काय गरजेची गोष्ट आहे, तर समाधानी उपयुक्त जीवन. समाधानी जे आहे, जसं आहे, जितकं आहे, जिथं आहे, त्यात मी समाधानी आहे का? ते समाधानी जीवन मला हवंय का? उपयुक्त म्हणजे फक्त स्वतःपुरतं नव्हे, माझ्यासहित इतरांना उपयोगी पडेल असं आयुष्य मला हवंय का? उत्तर हो असेल तर पुढं सांगितलंय की पहिल्या गोटापासून निव्वळ तू लांब राहिलायस, अस्ताव्यस्तता जशीच्या तशी आहे. ह्या दोन गोष्टी तुला पाहिजे असतील तर कार्यक्रमात यावं लागेल. केवळ पहिल्या गोटापासून लांब राहिलास तर कायमची मध्यमुक्तता आणि समाधानी उपयुक्त जीवन ही फार दूरची गोष्ट आहे. फार दूरची गोष्ट आहे. फार दूर. शब्द फार छान आहेत. नेमक्या तिथंच कार्यक्रमाच्या उरलेल्या पायऱ्या प्रवेश करतात. येस, पहिली आणि दुसरी पायरी संपल्यानंतर मला निर्णय घ्यायचा आहे की कायमची मध्यमुक्तता कुमारेस तुला हवी आहे का, वन डे ॲट अ टाइमच्या बेसिसवरती, आणि उपयुक्त समाधानी जीवन तुला जगायचं आहे का कुमारेस? जगायचं असेल तर ह्या तिसऱ्या पायरीपासून कृतीच्या कार्यक्रमाची सुरुवात झालेली आहे. नेमक्या तिथंच कार्यक्रमाच्या उरलेल्या पायऱ्या प्रवेश करतात. जीवनाचा मार्ग म्हणून त्यांच्यावर सातत्याने कृती करण्याशिवाय अन्य कशानेही फारसा अपेक्षित परिणाम साध्य करता येणे अशक्यच आहे. जबरदस्त आहे मित्रांनो हे मी ज्यावेळेला पहिल्यांदा वाचलं ना, मी घाबरून गेलो. खूप टेन्शन आलं मला की अरे कसं जगता येणार मला हे आयुष्य? ना मला प्रेम कसं असतं माहिती, ना मैत्री माहिती, ना आपुलकी माहिती, ना जिव्हाळा माहिती, ना माझं आपलं कोणी आहे, ना मी कोणाशी आपलेपणानं वागू शकतो. कुमारीस दारुडा कसं करेल? ना आईबापाचं प्रेम आहे, ना भावा बहिणीचं प्रेम आहे. कुटुंब म्हणून, परिवार म्हणून प्रेम कसं करायचं असतं हे कुमारेसला कोणी शिकवलेलंच नाही आहे. कारण कुमारेस हा दारुडा या अनुभवातून शिकतो. कुमारेस या दारुड्याला अनुभवच विचित्र आहेत. मग आता ह्या कार्यक्रमात तर सांगितलंय की कायमची मध्यमुक्तता हवी असेल वन डे ॲट अ टाइमच्या बेसवरती, आणि समाधानी जीवन जगायचं असेल, उपयोगी उपयुक्त स्वतःला आणि इतरांना असं जीवन जगायचं असेल तर पुढच्या पायऱ्यांचं कृतीचं आचरण केलं पाहिजे. आणि जर ते केलं नाही जबरदस्त आहे म्हटलं, जर मी ते केलं नाही तर म्हणजे कसं करायचंय मला ते पहा. तिसऱ्या पायरीपासूनचं पुढचं आचरण मी तेव्हाच करू शकतो, पहिली आणि दुसरी पायरी जर घेतली असेल तरच करू शकतो. आणि तिसऱ्या पायरीचं आचरण कसं आणि किती करायचंय, तर तिसऱ्या पायरीपासून पुढच्या सगळ्या पायऱ्या आता हाच माझ्या जीवनाचा मार्ग आहे. समाधानी जीवन, उपयुक्त जीवन जगण्यासाठी हाच माझ्या जीवनाचा मार्ग आहे. गुड ऑर्डरली डिरेक्शन, GOD, गॉड. हाच माझ्या आयुष्याचा जीवनाचा मार्ग आहे. म्हणून तो स्वीकारून, हाच जीवनमार्ग स्वीकारून सातत्यानं कृती करण्याशिवाय 12 पायऱ्यांतल्या सूचनांचा कार्यक्रम, या सूचना माझ्या वैयक्तिक आयुष्यात सातत्यानं कृतीत मी उतरवल्या नाहीत तर जो मला सातत्य, चांगली मला रोजची मध्यमुक्तता आणि उपयोगी जीवन जगायचं आहे, समाधानी जीवन जगायचं आहे, ते मला मिळू शकतच नाही. अशक्यच आहे. हे दारुड्यांचा अनुभव घेऊन, स्वतःचा अनुभव घेऊन दारुड्यांच्यासाठी लिहिलेलं आहे. आणि कुमारेस हा असा दारुडा आहे, अत्यंत अधोगती झालेला. शारीरिक दिवाळखोरी, मानसिक दिवाळखोरी, आत्मिक दिवाळखोरी, या सगळ्या बाजूनी कुमारेस पिचला, संपला, बर्बाद झाला. आणि आता कुमारेस काय म्हणतो, देवा, परमेश्वरा, तुझा धन्यवाद करतो, मला अल्कोहोलिक अनॉनिमसमध्ये आणून बसवलंस. देवा, तुझा धन्यवाद, हा कार्यक्रम तू दिलास. रोजच्या रोज कृतीत उतरवण्यासाठी मला काम मिळालं. कुठं कुठं कृती करायची आहे कार्यक्रमाची? समूहामध्ये. आणखीन कुठं करायची आहे? घरामध्ये. आणखीन कुठं करायची आहे? कामामध्ये. माझं काय म्हणजे माझ्या उदरनिर्वाहासाठी जी काही कमाई करायची आहे त्या तिन्ही ठिकाणी मला हे करायचं आहे.
आणि अल्कोहोलिक्स अनॉनिमसनं मला एक त्रिकोण दिला परत. कुमारेस, तुझं आयुष्य कशामध्ये तुला ठेवायचंय, कुठल्या त्रिकोणात ठेवायचंय? तर तो त्रिकोण आहे मीटिंग, घर आणि काम. जगाच्या उचापत्या करायला जाऊ नकोस, तू दारुडा आहे. कार्यक्रमावरती ये, तुला भरपूर काम ठेवलेलं आहे परमेश्वरानं. पण 1 ते 11 पायऱ्या झाल्यानंतर तोपर्यंत तुझ्या स्वतःवरती काम करायचं आहे. अल्कोहोलिक्स अनॉनिमसनं 1 ते 12 पायऱ्यांचा जो कार्यक्रम दिलेला आहे त्यामध्ये इतरांच्यासाठी तू अमुक अमुक कर असं फक्त एका ओळीत सांगितलंय. आणि काय सांगितलंय? आणि हा संदेश आम्ही इतर मद्यपीडितांना देऊ लागलो. पण त्याच्या आधी 11 पायऱ्या, त्यानंतर 12व्या पायरीची पहिली ओळ, या सर्व पायऱ्यांचे आमच्या जीवनात आम्ही तंतोतंत पालन करू लागलो आणि मग इतरांना मेसेज देऊ लागलो. मित्रांनो, तिसरी पायरी महत्त्वाची आहे. ती जर मला घेता नाही आली तर पुढच्या पायऱ्या मला घेता येत नाहीत. हे मी अनुभवानं सांगू शकतो. त्याचं कारण पहिल्या 2 वेळेला, आधी मी 2 वेळेला ह्या 12 पायऱ्यांचा कार्यक्रम घेतला होता, स्पॉन्सर सोबत घेतला होता. पण कृतीत काहीच उतरवलं नाही. कारण मी फक्त कशासाठी घेतला होता तो? मी कार्यक्रम घेतला. आता मी साधू झालो, आता मी संत झालो, आता मी नवागताचा परमेश्वर झालो, अशा भावनेनं घेतला होता मी. पहिल्या पायरीतली ती ओळ, ते 2 शब्द माझ्या लक्षातच नाही आले. स्वतःला नमवल्याशिवाय आणि स्वतःचा ताठा उतरवल्याशिवाय अल्कोहोलिक्स अनॉनिमसच्या या कार्यक्रमावरती कुमारेस तू चालू शकत नाही. म्हणून तिसरी पायरी महत्त्वाची आहे मित्रांनो. ही तिसरी पायरी जी यांनी सांगितली, जीवनाचा मार्ग म्हणून त्याच्यावर सातत्याने कृती करण्याशिवाय अन्य कशानेही फारसा अपेक्षित परिणाम साध्य करता येणे अशक्यच आहे. इतर कुठल्याही उपायांचा माझी मनस्थिती बदलण्यासाठी, माझी विचारधारणा बदलण्यासाठी, माझ्या इच्छा, माझ्या भावना यांचा उद्रेक थांबवण्यासाठी इतर कुठल्याही उपायांचा उपयोग कुमारेस नावाच्या दारुड्याला तर झालेला नाही. आणि त्यामुळे हा कार्यक्रम कुमारेसाठी अत्यंत महत्त्वाचा. कसा महत्त्वाचा? तर लाईफलाईन झाला. लाईफलाईन म्हणजे काय? कोरोनामध्ये आपण अनेकदा ऐकलं होतं. माझ्या घरातही 2 घटना घडल्या. व्हेंटिलेटर लागतो, व्हेंटिलेटर, ऑक्सिजनचे सिलेंडर. माझे सख्खे एक मावस भाऊ आणि एक मामे भाऊ, माझ्यापेक्षा 1-2 वर्षांनी मोठे असतील. काल बोलले आणि आज गेले. व्हेंटिलेटर काल बोलले आणि आज गेले. त्यांच्या अंत्ययात्रेला पण जाता नाही आलं कोणाला. प्लॅस्टिकच्या कापडात गुंडाळून त्या सरकारी लोकांनी जाळून टाकलं, त्याला एकत्रित जाळी. तसं माझं आयुष्य मला जाळायचंय का? हे मी ठरवायचंय. आणि मग तिसऱ्या पायरीचा विचार करायचा. आणि मग तिसऱ्या पायरी मला सांगते की अरे कुमार, या पद्धतीनं कार्यक्रम घेतलास ना तर तुला कायमची मद्यमुक्ती मिळणार आहे, 1 डे ॲट अ टाइम या बेसवरती. आणि तू उपयोगी माणूस म्हणून घडणार आहेस. तुला समाधानी जीवन मिळणार आहे, तुला आयुष्य जगता येणार आहे. आणि हे तुला सातत्यानं करायचं. सातत्यानं दारू पिली ना, सातत्यानं लोकांचा तिरस्कार केला, सातत्यानं मोठेपणा मिळवण्यासाठी आकर्षणाचा केंद्रबिंदू झालास ना कुमार, दारूच्या काळामध्ये आणि दारूच्या पहिल्या बोटापासून लांब राहिल्यानंतर सुद्धा हा कार्यक्रम घे. हा कार्यक्रम तुझं केंद्रस्थान झालं पाहिजे. या कार्यक्रमावरती तुझी श्रद्धा ही 100% असायला हवी आणि मग सातत्यानं कृती करायला हवी. आणि मित्रांनो, ज्या वेळेला मी हे करतो ना, त्यावेळेला माझ्यासारख्या दारुड्याला एक वेगळा आनंद मिळतो. आम्ही कितीही खालच्या पातळीवर गेलेलो असलो तरी आमचा अनुभव इतरांना कसा उपयोगी पडेल याचे ज्ञान होईल, असं 9व्या पायरीच्या आश्वासनात सांगितलं मित्र. पण त्याकरता तिसरी पायरी महत्त्वाची आहे. पहिली दुसरी जेवढी महत्त्वाची आहे तशीच तिसरी, कारण तिसऱ्या पायरीपासून कृतीचा कार्यक्रम सुरू होतो. आणि मग माझ्या आयुष्यात कुमारेस म्हणजे मी कुमारेस दारुडा कितीही खालच्या पातळीला मी गेलेलो असेन, जगाच्या दृष्टीनं पापी असेन, अल्कोहोलिक्स अनॉनिमस त्याला छान शब्द देतो, गैरकृत्य करणारा असा असेन, तसा असलो तरी एक पहिल्या पायरीपासून एक अंतर पार करत 9व्या पायरीला पोहोचील. त्यावेळेला 9व्या पायरीत आश्वासन आहे, खणखणीत आश्वासन आहे की लोकांची आणि पैशाची भीती नष्ट होत जाईल. आणि तू कितीही खालच्या पातळीला गेलेला असलास तुझ्या भूतकाळात, तुझ्या मद्यपाश या आजारामुळं, तरी हा कृतीचा कार्यक्रम दैनंदिन जीवनात रोज तू आचरणात आणलास तर तुझा अनुभव इतरांना कसा उपयुक्त होईल याचे तुला ज्ञान होईल, त्याची जाणीव तुला होईल.
तुझा अनुभव खालच्या पातळीला जो गेलायस तू आणि त्यातून बाहेर कसा आलाय? नुसतं मी काय गैरकृत्य झाली आणि दारूच्या नशेत काय झालं, हे इतरांच्या उपयोगाला पडत नाही. ड्रंकॉलॉजी नव्हे, त्यातून बाहेर पडण्यासाठीचा तुझा 1 ते 9 पायऱ्यांचा प्रवास कसा झालाय? याचा अनुभव तू प्रत्यक्ष कृती केल्यानंतर इतरांच्याशी शेअर करता येईल. नवागताला प्रश्नाला उत्तर देता येईल. तुझ्या अनुभवातून तू त्याला आयुष्य त्याचं वाचण्यासाठी, त्याला स्वतःला मदत करशील, त्याला त्याच्या स्वतःच्याच कृती होण्यासाठी तू मदत करशील. सरळ सरळ खणखणीत आश्वासन आहे मित्रांनो. आणि त्यामुळे तिसरी पायरी महत्त्वाची आहे. येत्या गुरुवारी आपण तिसऱ्या पायरीचं वाचन पूर्ण करणार आहोत. आत्ता आपण 12 पायऱ्या आणि 12 रूढी यातलंच वाचलं आहे आणि रोजच्या प्रतिबिंबातलं आपण थोडंसं तिसऱ्या पायरीविषयीचं वाचलेलं आहे. तर आता तिसऱ्या पायरीचा 12 पायऱ्या आणि 12 रूढीमधला उरलेला भाग आपण येत्या गुरुवारी वाचूया, विश्लेषण करूया. आणि बिग बुकमध्ये जे 2 पॅरेग्राफ आहेत, ती चेरी ऑन द टॉप आहे. चेरी ऑन द टॉप म्हणजे फार सुंदर आहेत ते, समजून घ्यायला आणि आपल्याला कृती करायला प्रोत्साहन पण मिळतं त्यातून. तर ते आपण पुढच्या येत्या गुरुवारी करूया. तर माझं वाचन संपलेलं आहे. कोणाला काही प्रश्न असतील तर विचारू शकता बांधवांनो. आणि मी माझ्या स्वतःच्या अनुभवातून बोललेलो आहे. त्यामुळं हे कुमारेसच्या अनुभवातून, कुमारेसच्या विचार चिंतनातून आलेलं आहे. कुणी दुखावलं असेल तर क्षमा करा मित्रांनो, कारण मी पण शेवटी एक दारुडच आहे. धन्यवाद चेअरमन साहेब, धन्यवाद बांधवांनो. थांबतो.